मराठवाड्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळेला पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीनं मदत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। अशा परिस्थितीत शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तात्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिलेत। यावेळेला बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला। यावेळेला धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजलं। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ एनडीआरएफच्या मदतीनं हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या बेड्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित स्थळी नेण्याचे आदेश दिले। तसंच कोणतीही मदत लागल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, तसंच वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी, असंही त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। मराठवाड्यातील पूर परिस्थितीवर शिंदे स्वतः लक्ष ठेवून आहेत। पासूनच मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून मेसेज येत आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय। सोलापूर जिल्हाधिकारी, धाराशिव जिल्हाधिकारी या ठिकाणी एक धाराशिव मध्ये परांडा तालुक्यामध्ये ढगपिंपरी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत। काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेलं आहे आणि सोलापूरमध्ये देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले आणि आता आणखी ढगपिंपरीमध्ये ढगफुटी झाली आहे आणि म्हणून ढगफुटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि पाऊसही पडतोय, त्यामुळे तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर एनडीआरएफचे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो, आर्मीचे जे कर्नल आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तातडीने या सगळ्या लोकांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे काम सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगितलंय की कुठेही जीवितहानी होऊ नये आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लोक अडकलेली आहेत त्यांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या युद्ध पातळीवर करा आणि त्याप्रमाणे आपले सर्व जिल्हाधिकारी देखील फील्डवर आहेत आणि यंत्रणा आपली सगळी जी डिझास्टर मॅनेजमेंट आहे ती देखील फील्डवर आहे। त्यामुळे लोकांचं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। राज्य आपत्ती दलाला देखील आपण एक सूचना केली, मी स्टेट डिझास्टरला देखील फोनवर बोललो आणि ते देखील सगळा आढावा घेत आहेत। ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफला पाठवणं, आर्मीला पाठवणं, हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे। मी राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी देखील बोललोय आणि तिथून देखील सूचना सगळीकडे जात आहेत जेणेकरून लोकांना तात्काळ मदत होईल।